महापौर पद के लिए चंद्रपुर महानगर पालिका में शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने सोमवार को वंचित बहुजन आघाड़ी और अपक्ष नगर सेवकों के साथ मिलकर संयुक्त गुट के अधिकृत पंजीकरण किया। इस कदम के बाद शहर में सत्ता समीकरण का समीकरण बदल गया है। शिवसेना यूबीटी नेता संदीप गिरे ने कहा, जो पार्टी महापौर पद देने को तैयार होगी उसे हमारे संयुक्त गुट का समर्थन मिलेगा। हमारे समर्थन के बिना महापौर पद पाना किसी भी पार्टी के लिए मुश्किल होगा। अब पूरे शहर की नजर इस बात पर टिकी है कि महापौर पद किसके हाथ में जाएगा। गौर से सुनिए क्या कहना है शिवसेना यूबीटी नेता संदीप गिरे का महापौर चुनाव को लेकर। सध्या चंद्रपूर महानगरपालिकेचे आमचाच फक्त गट स्थापन झालेला आहे, भाजपचा पण गट स्थापन झालेला नाही, या काँग्रेसचा पण गट स्थापन झालेला नाही। त्याच्यामुळे चित्र स्पष्ट कसं होणार, येत्या 1-2 दिवसामध्ये जो महापौरचा फॉर्म हा 5 तारखेला भरायचा आहे। त्याच्यामुळे येत्या 1-2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी जसा गट स्थापन होईल सगळ्या पक्षाचा, त्याच्यानंतर सगळ्या समोर गोष्टी सुरू होईल। तुमची आता दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे का? कुठल्या नेत्यांसोबत सुरू आहे? भाजपमध्ये कोणासोबत आहे आणि काँग्रेसमध्ये कुठल्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे? काँग्रेसमध्ये माझी चर्चा सध्या विजूभाऊ वडेट्टीवार यांची चर्चा सुरू आहे आणि राजकारणामध्ये संवाद सुरू असला पाहिजे। त्याच कारणाने आम्ही भाजपचे जे नेते आहे किशोरभाऊ जोरगेवार आणि बंडीभाई बांगडे यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे। आता काय भूमिका घेण्याची वेळ पडणार आहे? कारण काँग्रेसचे कुठेतरी अजूनही ठरलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही भाजपला पाठिंबा देण्याची तयारी आहे का तुमची? नाही, आम्ही कोणाला पाठिंबा देणार? आम्हाला जो पाठिंबा देणार आम्ही त्याच्यासोबत जाऊ। महापौर आमचा बनणार आहे ना, त्याच्यामुळे पाठिंबा आम्हाला लागणार आहे। आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही। म्हणजे महापौर हा फिक्स आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही पदासोबत नाही। मी डे 1 पासून आपल्यासाठी आम्ही शिवसैनिक आम्ही शब्द दिला, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळे आम्ही जो शब्द दिला त्या शब्दावर आम्ही ठाम आहोत। जो आम्हाला समर्थन करून आम्हाला महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जाऊ। तुमच्यासोबत आता किती जण आहे? तुमचा गट स्थापन तर ऑलरेडी झालेला आहे, किती जण? आम्ही शिवसेना व वंचित बहुजन आघाडी असे म्हणून 8चा गट स्थापन केलेला आहे। शिवसेनेचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतभाऊ दानव, हे दोघंही यांना पण हे पण आमच्या सोबत आहे। यांची पण इच्छा आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर बनला पाहिजे। जर तुम्हाला भाजपनं समर्थन दिलं तर तुम्ही भाजपसोबत जाल का? आणि या सगळ्या संदर्भात तुमचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालेलं आहे का? कारण मधात वडेट्टीवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन काँग्रेसला समर्थन देण्याची मागणी केली। हो, बरोबर आहे हे। पण आज ज्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं, विजूभाऊ वडेट्टीवार माननीय उद्धव साहेबांकडे गेले होते, भेट घेतली होती, पण सध्या काँग्रेसचाच गट आता राजकारण संपत नाही आहे आणि उद्या जर भाजपची समर्थन घेऊन आम्हाला महापौर बसायची वेळ आली तेव्हा त्या टायमाला आम्ही जे आमच्या युतीचे जे नेते आहे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना पूर्ण सविस्तर सगळं सांगू आणि समोर जाऊ। म्हणजे भाजप सुद्धा यासाठी तयार होतील का? जर ते तयार नाही झाले, त्यांनी जर काँग्रेस आमच्या नेत्यांची इच्छा आहे का इथे आमच्या गटाचा महापौर बसावं, त्याच्यामुळे त्यांचा 100% आशीर्वाद लागेल आम्हाला। कोणासोबत गेले तरी चालेल, आम्हाला आमचा महापौर बनावं, आमच्या गटाचा महापौर बनावं आणि त्याला समर्थन जो देईल त्यांचा आशीर्वाद लागेल असं आम्ही आमच्या नेत्यांकडून आशीर्वाद घेऊ, असे आम्हाला विश्वास आहे का ते आम्हाला 100% आशीर्वाद देणार। आशीर्वाद देतील की तुम्ही घेऊन आलेले आहात? म्हणजे काय आता येत्या 1-2 दिवसात आपल्याला कळणारच, पण त्यांची इच्छा आहे का आपला महापौर बसावं। तशा सूचना आहेत मग भाजपसोबत झालंय? म्हणजे मी आपल्याला नोंदवली येत्या 1-2 दिवसामध्ये सगळ्याला आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करायला आणि पक्ष मोठा व्हावा सगळ्याला वाटतो। त्याचप्रमाणे आमचा तिथे पक्ष मोठा व्हावा असं आमच्या पक्षाला पण वाटते। त्याच्यामुळे अगर वेळ काँग्रेसने हे वेळ येऊ नये आमची अशी इच्छा आहे। अगर काँग्रेसने ते वेळ येऊ दिली तर आम्हाला पण समोर जायला काही अडचण जाणार नाही। थँक्यू, धन्यवाद।